मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण आलेलो आज मुळगावला. कुठे चढायला? ते खंडोबाचा डोंगर. हा, खंडोबाचा डोंगर चढायला आपल्यासोबत आहे मितेश, निकम, ओंकार, जय आणि नवीन मेंबर किरण संभाजी किरवले. हे बघा हे मूर्खपणा हे कधी सोडणार नाही. माझी गाडी लावली पद्धतशीर पार्किंग मध्ये. आता चला गाडी लावतात नाही, आमच्या जागाला जाऊ. पुढे निघेल. त्याला नाशे नोकरी लावलं पाहिजे कुठेतरी गेटवर. 8-9 पगार भेटेल भाऊ. 8-9 कमीत कमी 50,000. हा, एवढं नाही भाऊ. मुळगावची जत्रेला इथं गर्दी असते. टाळ्या वाजव म्हणायसाठी जोरात. चला आता आवाज नव्हता. आता जाऊ डायरेक्ट. तुम्ही बघू शकता गाडी 100 वर्ष जुना आहे भाऊ. तो होता का आधी? येस. कुठे? इथं घर होतं. जाऊ दे, इथे आमचं जुनं घर होतं भाऊ. चला बाय. आता मला इथे पाय पडायचे. शिड्या चढून आमची वाट लागली. एवढंच चढलोय. 100 पण नाही चढलो अजून. 50-60 बाहेर झाल्यात. काय माहित चढू आता. आता इथे पाय पडू. एनर्जी. तुझं काय म्हणणं आहे? काय नाही, देवाचं नाव आहे. किरणला विचारलं ना. आता इथे जरा पाय पडू आणि परत जाऊ. साईडला काढ. तसे आपण फक्त 100 पायऱ्या चढलो आणि सगळ्यांचा जीव निघालेला आहे. मागचं काढ ना, व्हिडिओ बघ भारी येतोय. पण इथनं व्ह्यू एवढा सुंदर येतो ना की पूर्ण मन तृप्त होत आहे. त्याला बघून त्याची इच्छा नाही होते, तरी पण आपल्याला जायचंय. चला आता भेटू आपण मध्ये परत. मित्रांनो, तर आमची सर्दीमुळे झालेली आहे थोडीशी ठस. आणि ती पिठाची गोळी बघा. आता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त आलेलो. आता जास्तीत जास्त 50-60 पायऱ्या बाकी असतील. दोघं घामाने भिजलेलो आहे. आपल्यासोबत दादर फिरून आलेला आहे. दादर फिरून आलाय तरी त्याचा स्टॅमिना काय गेलेला नाही ना. हापहप्ताच चढतोय वन साइड. आपले बाकीचे 3 कार्टे गेलेत पुढे. पिठाची गोळे गेलेत पुढे. तर मित्रांनो, आता आपण जस्ट 250 पायऱ्या क्लिअर केल्यात. सगळ्यांचा घाम बघ किती फुटलाय. किरण आलाय दादरवरून. खास करून मनेश. किरण दादरवरून आलाय. निकम आलाय खास एक रील बनवून. त्याने स्टोरी टाकलेली. वा, रीलच्या माध्यम. चला आता मध्ये पोहोचलोय आपण. आता टॉपला गेलो आपण भेटूया. चला. Searching for your trace in the dark, losing myself in the endless memories of the end right from the start. You're an obsession in my head, I can't forget. फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे इथे वरती, मंदिराच्या वरती. आता 4-5 पायऱ्या चढल्या की आपल्याला देवाचे दर्शन होणार आहेत. चला मग आता दर्शन वगैरे घेऊया, जरा विश्राम करून. खूप दम लागलाय. वर जाऊन भेटू. चला. एलकोट एलकोट. अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. देवाने खूप चांगले दर्शन दिले आज आपल्याला. देव प्रसन्न आहे आपल्यावरती. आणि अशाच प्रकारे कुत्र्यांचं पण भांडण झालेलं आहे. ते बघून खूप छान आनंद झाला. चला, देवाने आपल्यासाठी एंटरटेनमेंट ठेवलेलं वाटतं इथे. ते पण ब्लॉग मध्ये दाखवू. व्हिडिओ काढलाय. अजून कुत्रा. मी जाऊ का मॅटर सॉल्व करायला? जा ते माझ्यावर जर भेटले ना, तुझा मॅटर क्लोज करते. कफ काढतात ते भाऊ त्यांचा. काय ना भाऊ की भेट. आनंदाचा. चला चला आता जाऊ खाली आणि भेटू तुम्हाला नंतर. वडापाव खाताना. आता आपण उतरायला सुरू केलंय. थोड्या वेळात जाऊन खाली वडापावचे टेस्ट करूया. किरणला आणि निकमला पहिल्या वेळेस इकडचा वडापाव खायला भेटणार आहे. तर त्यांना टेस्ट देऊयात आणि निघूयात. रोम रोम भाईयो.
आता आम्ही मध्ये आलोय. आता इकडनं जाऊ परत खाली आणि खाली जाताना आम्ही वडापाव खाणार आहे. तिकडनं विचार झाला तो खूप तर प्रसिद्ध असा वडापाव आहे. हो. त्याच्या पेपरात पण नाव आलं महाराष्ट्र वैजयंती टाइम्स धाबा मध्ये. म्हणून त्याचं नाव आहे. आपण ते तुम्हाला पण दाखवू. बदलापूरमध्ये सगळीकडे ते मुळगावचा वडापाव म्हणून फेमस आहे. आता मध्ये आलो आम्ही. आता खाली जाताना गाडी घेऊ आणि विचार केला तर आम्ही वारवी डॅमला पण जाऊ. कॅन्सल झाला असं जय म्हणतोय. पण जयचं कोण नाही का तिथे. जय फक्त आम्ही असं आणलं की गाडी म्हणून, बाकी काय नाही. आता चला. बाकी काही रोल नाहीये इथे. तू कुठेच काम नको. जयला वाईट वाटलं असेल तरी काय नाही, तरी काय करू नाही शकणार. बावळट ए विड्यानो, मित्रांनो तुम्ही कोणाचे सबस्क्रायबर जरा सांगा यांना. हे ननल्याने कोणी सबस्क्राईब करायला नाही लावले आपल्याला जरा. तुम्ही काय पण दाखवा. आम्ही काय पण करा. माझे नातेवाईक 5-5 लाईन कमेंट करून आम्ही प्रमोशन नाही करत. ज्यांना कॉन्टेंट आवडला ते घेतील, नाहीतर राम राम भाई हो. आणि तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो बा, जीवनात काय पण करा पण ही बुटं घेऊ नका. हे बघा, ही बुटं आणि हे घेऊ व्हिडिओ नका. मध्ये नाही येणार आहे, काहीच जाऊ नाही. दे. बुटं नाही दिसत आहेत, ऍडजस्ट करा. तेवढं दिसतात का? आता दिसतात हे बघा. ही बुटं घेऊ नका भावना. डीमार्टची 3.5 थर्ड क्लास क्वालिटी. थर्ड क्लास क्वालिटी. आमचा जीव आम्ही हातावर घेऊन चाललोय बा. हातावर म्हणजे समजून म्हणजे आता इथे शेवळ झालंय आणि तिकडे पाय घसरलं तर आम्ही आमचं काम जागीच वेगळं होऊ शकतं. डायरेक्ट खाली डायरेक्ट बानू देवीच्या मंदिरात. आम्ही इथं आठवते इथं आलतो तेव्हा आम्ही किती खुश होतो, पण आता आमचं तोंड उतरलं अख्खं. जरा बघ, जरा तो दिसतो तरी का ते बघ. जाऊ दे, नाही दिसलं तरी काय नाही. त्याला आम्ही गाडीसाठी आवाज आणलंय. येतो म्हणून महत्वाचं आहे बा. त्याला आम्ही फक्त गाडीसाठी आणलंय, बाकी काय नाही त्याचा रोल. चला भेटू आपण खाली. आता इथे अंधार झालाय खूप. अंधार खूप नाही झाला, संध्याकाळ झाले बा. ये मूर्खा, संध्याकाळमध्ये काय संध्याकाळ आणि तुझ्या गाडी लाईट आहे का? सांग तुझी गाडी हो, मध्ये आहे बंद बघा, पडली होती. हा, चल. त्याच्या गाडीला नाही आहे माझी गाडी. मी आहे बा. लाईट चालू करून आणले घरून दे. अरे माझी गाडी काढतो मी. चला आलोय आम्ही खाली. आता गाड्याला तिकडनं गाड्या घेऊ आणि वडापाव हो, आणि जमलं तर बारबी डॅमला जाऊ. आणि जय आणि रडतोय. जर तुम्हाला बारबी डॅम बघायचं तसं आम्ही गेलो नाही तर आमचा पहिला ब्लॉग बघा जाऊन चॅनलच्या. आणि आम्ही खाली पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहोत. तर त्याच्यात आम्ही काय नाही केलं एवढं. स्टार्टिंगचा ब्लॉग होता. आणि हा बानू देवीचं मंदिर. यांची भांडणं रोज होतात, काय एवढं इग्नोर करा. आता गाडी घेऊ आणि भेटू आपण मुळगावच्या वडापावच्या दुकानात. आता आपण आलो आहोत बदलापूरच्या मुळगाव इथे सुप्रसिद्ध वडापाव केला. तर आपण टेस्ट करूया आणि मग सांगूया कसं वाटलं. कसं वाटलं इकडचा वडापाव खाऊन? दुपारी कसं वाटला? लय भारी. तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय. तुला बोललो जास्त ठेचा नको, पण काय नाही, तुझ्या डोळ्यात खूप पाणी दिसतंय. मी त्याला रिव्ह्यू देते बदलापूरचा वडापाव कसा होता मुळगाव. हो बा, दिला. थँक्यू फॉर युअर रिव्ह्यू. पोचलो बरं इथे. आता मनीष, निगम आणि किरणला सोडायला गेला आणि मी तेच तिकडनंच फिरला. आता आम्ही जातो घरी. राहिलो दोघंच आता. आता दोघंच राहिलो म्हणून. आता नाही तर मनीष असताना मनीष दी एंड. ऑब्विसली मनीषने ब्लॉग सेंड केला असता. आता काय नाही, जातो आम्ही. नंतर भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय.